नमस्कार. आजकाल प्लास्टिकच्या अतिवापरामुळे रस्त्यावर गल्लीबोळांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे आणि या कचऱ्याचे संपूर्ण विघटन करणे जवळजवळ अशक्य होत चालले. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते आहे, जमिनीचा कस कमी होत चाललाय, ज्याचा परिणाम आपल्या सर्वांच्याच आरोग्यावर होऊ लागला आहे. त्याचबरोबर निर्माल्य व घरातील ओला कचरा यामुळे पाणी प्रदूषणात अधिकाधिक भरच पडते आहे. याच विषयावर प्रत्येकानेच एक सामाजिक भान कसे ठेवावे याविषयी सोनालीताईंनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. तर जाणून घेऊया सोनालीताईंकडून. कालच एक प्रश्न आलाय की लोकांना पर्यावरण घाण करतात, त्याचे काही दोष लागत नाहीत का? तर नक्कीच लागतात. रस्त्यावर कुठेही निर्माल्य टाकलेलं आहे, गणपती वाटेल तसे विसर्जन नदीमध्ये केलेले, नदीत कॉर्पोरेशन वेळोवेळी सांगतं की हौद ठेवलेले आहेत त्यात गणपती विसर्जन करा, तरी लोकांनी नदीपात्रामध्ये जाऊन खाली उतरून गणपती विसर्जन केलं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की वास्तूचे किती प्रकार आहेत. एक आपलं शरीर म्हणजे आपली स्ववास्तू आहे. आपण काम करून कमवतो ती आपली लक्ष्मी वास्तू आहे. आपण ज्या वास्तूत राहतो ती आपली वास्तू आहे. जिथे काम करतो ती देखील आपली वास्तू आहे. तसं आपण ज्या परिसरात राहतो ती आपली पर्यावरण वास्तू आहे. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही कचरा टाकता का हो? नाही टाकत ना. मग तसंच आपल्या पर्यावरणात देखील आपण कुठेही कचरा टाकून घाण करू नये, याचे दोष नक्कीच लागतात. आपलं पर्यावरण, आपला समाज आपणच स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. कचऱ्याची गाडी येते, ठिकठिकाणी कुंड ठेवलेले आहेत निर्माल्याचे, त्याच्यामध्ये निर्माल्य टाका, कचऱ्यावाल्याकडे कचरा द्या. काही लोक पैसे मागतात, कॉर्पोरेशनची लोक, म्हणून रस्त्यावर कचरा टाकतात. ही अतिशय अयोग्य गोष्ट आहे. आपण जसं आपलं घर धुवून पुसून चकचकीत ठेवतो तसं आपण आपला समाज, आपलं पर्यावरण नक्कीच स्वच्छ ठेवलं पाहिजे. याचे दोष आपल्याला देखील लागतात. एकदम जाणवत नाहीत, पण हळूहळू समाजात आपली नाव असतं, प्रतिष्ठा असते, ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तर हे होऊ नये. याचा परिणाम असा होतो की पुढे आपलं नोकरी व्यवसायात देखील आपल्याला प्रॉब्लेम उत्पन्न होतात. मुलं शिकत असतील तर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात देखील प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याकरता एक कळकळीची विनंती आहे, आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवा आणि आपली पर्यावरण वास्तू देखील त्यांनी व्यवस्थित दुरुस्त करा. धन्यवाद.